नमस्कार आणि स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आज आम्ही एका अशा शाळेला भेट देत आहोत जिथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर प्रेमाचे आणि संस्काराचे धडेही दिले जातात। ही आहे दीक्षा कॉन्व्हेंट, एक अशी शाळा जिचा पाया एका प्रेमळ स्वप्नावर रचला गेला होता। पण या स्वप्नाचा प्रवास इतका सोपा नव्हता। आज आम्ही या शाळेच्या संस्थापिकेला भेटणार आहोत, ज्यांनी पतीच्या अचानक जाण्यानंतरही त्यांच्या स्वप्नांना विस्कळू दिले नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आहोत दीक्षा कॉन्व्हेंट स्कूल मुंडीपार या ठिकाणी आणि आज आपण चर्चा करणार आहोत सरिता हेमंत पंचभाई मॅडमची। त्या ह्या कॉन्व्हेंटच्या संस्थापिका आहेत आणि त्या ह्या कॉन्व्हेंटला रन करत आहेत। आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत ह्या कॉन्व्हेंट स्कूलची काय विशेषता आहे, कुठून कुठपर्यंत इथे क्लासेस चालतात आणि केव्हा त्यांनी ह्या आपल्या यात्रेची सुरुवात केली होती, सर्व गोष्टींबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। तर मॅडम, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो आमच्या युट्यूब मंच लोकल ट्यूब मध्ये। तर नमस्कार। तर आपण आमच्या प्रेक्षकांसाठी आपला एक छोटा परिचय सांगावा, नंतर आपण चर्चेला सुरुवात करूया। माझं नाव सरिता हेमंत पंचभाई आहे। मी इथं 2012 पासून आलेली आहे। माझं मूळ गाव आहे अकोटोला आणि आता त्याचं पुनर्वसन झालं की मी आता गोरेगावला राहते। आता मी गोरेगावचीच असल्यास इथं मिनिमम 2012 पासून मी सुरुवात केली आहे माझ्या दीक्षा कॉन्व्हेंटची आणि चालू आहे आता। तर मॅडम, एक दुःखाची बातमी देखील आम्हाला ह्या दरम्यान कळालेली की आपले जे हजबंड आहेत ते आता राहिले नाहीत। तर त्यांची काय म्हणजे स्टोरी होती, मला जरा सांगाल? स्टोरी म्हणजे असं काही नाही, त्यांची तब्येत वगैरे खराब होती त्याच्यामुळे ते जनरल। अच्छा, मग आता किती दिवस झाले ते गेल्यापासून? ते आता 5 महिने झाले। 5 महिने झाले। तर त्यांच्या नंतर आता तुम्ही एकटेच आता शाळा सांभाळत आहे। बरं, तर आता ही शाळा म्हणजे क्लासेस कुठून कुठपर्यंत आपण चालवता? माझ्याकडे आहे नर्सरी, KG1 KG2। तर आता एकूण काय स्ट्रेंथ आपल्या शाळेची, किती स्टुडंट्स आहेत आपल्याकडे? माझ्याकडे मिनिमम आहेत 60-65। 60 ते 65 स्टुडंट आपल्याकडे आहेत। आणि आपल्याकडे स्टाफ किती आहे? माझ्याकडे मॅडम आहेत 5 आणि बाई आहे, म्हणजे पूर्ण मिळून 7 लोक आहेत। 7 लोक म्हणजे 7 स्टाफ तुमच्याकडे आहे। बरं, मग आता बाहेर गावचे जे स्टुडंट आहेत ते त्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं काय म्हणजे? ते आमचे म्हणजे ड्रायव्हर आहेत, ते ड्रायव्हर भाऊच जो काही आहे ते त्यांच्याच कडे राहते। बरं, म्हणजे ते गाडी वगैरे सगळं त्यांची आहे। गाडी त्यांची आहे, तुम्ही त्यांना पे करता, ते त्यांना घेऊन येतात आणि सोडून देतात, याप्रमाणे तुम्ही त्यांची सोय केली। बरं, तर मॅडम मला सांगा, हे जे आपल्याकडे स्टाफ आहे त्यांचं काय मिनिमम एज्युकेशन काय? सगळ्यांचे DED झालंय। अच्छा, कोणाचा MA आहे, पण DED वाले मॅडम जास्त आहेत माझ्याकडे, म्हणजे 4 मॅडम DED वाले आहेत, 1 मॅडमचा MA आहे। अच्छा, तर म्हणजे ही आता तुम्ही शाळेला सुरुवात कधी केली? माझी शाळेची सुरुवात झाली आहे 2012 मध्ये। 2012। तर आता 2025 म्हणजे जवळजवळ 15 वर्ष तुमच्या शाळेला झाली। बरं, तर काय काय अडचणी आल्या? ही प्रॉब्लेम म्हणजे काही नाही, बस कसं गाडी वगैरे चालते आणि मेन गोष्ट माझ्याकडे कसं छोटासा गाव आहे, त्याच्या हिशोबाने माझ्याकडे मुलं येतात। पण अधीक्षक लोकांना असं वाटते की म्हणजे हे बाई असून एवढे चांगला शिक्षण देत आहे आणि चांगला करत आहे, तर का बरं म्हणजे असं म्हणजे नाही झालं पाहिजे किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे ते लोक अडथळा आणत होते। पण मी हमखास उभी राहिली आणि आपला प्रवास सुरू केला। बरं, आणि चालूच आहे। बरं, तर आता म्हणजे पालक लोकांचा काय याच्यात सहभाग आहे किंवा त्यांचा काय तुम्हाला सपोर्ट आहे? सपोर्ट म्हणजे माझे पालक एवढे चांगले आहेत की कोणत्याही गोष्टीला कधी म्हणजे काही झालं ते सरळ म्हणतात, मॅडम आप टेन्शन मत लो, हम खड़े हैं आपके साथ में, हमको सिर्फ पढ़ाई से मतलब है, आम्हाला काही मतलब नाही की तुमच्याकडे काय सुविधा आहे काय नाही आहे, त्यांना काही नाही, फक्त तुमचा अभ्यास चांगला आहे म्हणून आम्ही आमच्या मुलांना टाकलाय, त्यांचा एकच उद्देश आहे। बरं, तर मॅडम आता 2012 पासून आतापर्यंत किती विद्यार्थी तुमच्या शाळेतनं बाहेर निघाले? भरपूर, तरी एक आकडा? भरपूर निघाले, त्याच्यात तर मी स्वतःच नाही सांगू शकत। माझे असे मुलं आहेत की 10व्या वर्गामध्ये आता ते गेले आणि ते चांगल्या म्हणजे याच्यावर आहेत, ते आता म्हणजे चांगल्या पर्सेंटेज द्वारे निघाले। तर त्यांचे आई वडीलही म्हणतात की नाही मॅडम की दीक्षा कॉन्व्हेंटचे निघले पण हाय आहे। अच्छा, बरं,
तर आता मला सांगा, ही शाळा आता तुमची KG2 पर्यंत आहे. हो, फक्त तर आता पुढे भविष्यात तुम्ही कसं बघता शाळेकडे, म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जायची ही शाळा? नाही, माझी तर इच्छा आहे की म्हणजे चालवायची आणखी समोर. हा. पण कसं आहे की म्हणजे आता एकटी पडल्यामुळे मला हा. थोडस त्रास होते आणि समोर त्रासच होईल, कारण की माझे मुलं आता छोटे आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मी स्टॉप केली. बघू आणखी काही भविष्यात कधी होईल तर तर चांगली तुमची इच्छा आहे की या शाळेला आपण पुढे वाढवायचं. क्लासेस वाढवायचे? वाढवायचं. तर क्लासेस ह्याच ठिकाणी वाढवायचे की कुठे परत एखादी ब्रांच तुम्ही सुरू करायचं डोक्यात आहे? ते समोर बघू. आता इथं होते की भविष्यात आणखी कुठं होते, काढायचं तर आहेच म्हणा, पण भविष्यात कुठेतरी करायचं. तर आता एक महिला म्हणून ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आणि प्रशासकीय गोष्टी शाळा चालवताना हे तुम्ही कसं करता सगळं? म्हणजे तुम्हाला याचा अनुभव आधीपासून होता की तुम्ही? मी आधी म्हणजे लग्न होण्याच्या आधीपासूनच मी टीचरशिप करते. अच्छा. मी सोशल वर्कर पण आहे आणि मी टीचरशिप करते. आणि मेन गोष्ट तर माझे मॅडम वगैरे ते मला इतके सपोर्ट करतात, हर गोष्टीवर सपोर्ट करतात. आमचे सर होते ते नेहमी म्हणजे असं म्हणायचे की नाही, काही करून आपण पण करायचं आहे, म्हणजे चांगल्या पैकी शाळा निभवायचं आणि व्यवस्थित करायचं. तेच आता सुरू आहे आणि आमचे मॅडम खूप छान आहेत. बरं. तर मॅडम, तुम्हाला काय एक आव्हान करायचं आहे म्हणजे पालकांना, किंवा अजून नवीन ऍडमिशन तुमच्यापर्यंत आले पाहिजे म्हणून तुम्ही काय पालकांना सांगू इच्छिता किंवा प्रेक्षकांना सांगू इच्छिता? माझी शाळा दीक्षा कॉन्व्हेंट आहे. तुम्हालाही माहित आहे, पालकांना, माझ्या सगळ्या पालकांना माहित आहे की दीक्षा कॉन्व्हेंट मध्ये अभ्यास काय आहे. आणि मी जास्त म्हणजे मी फॅसिलिटीज इम्पॉर्टंट नाही करत. मी इम्पॉर्टंट करते की अभ्यास काय आहे. फॅसिलिटीज आहे, तुमचा हा आहे, तो आहे, खेळणी होतात ना, नाही होत अशी गोष्ट आहेच नाही, पण त्याच्यासोबत अभ्यासही पाहिजेत. नुसते तुम्ही गेम्स घेता, हा घेता, तो पण करतो मी. पण माझे पॅरेंट्स तर एवढे हे आहेत की नाही आल्या पाहिजेत. नाही, आमचे म्हणजे मला तर असे म्हणतात की मॅडम, और आप फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जितना भी आप यहाँ पे लाओगे, हम अपने बच्चे आप ही के पास पढ़ेंगे, कहीं और नहीं पढ़ेंगे. तर आता विचार करा तुम्ही की माझ्या शाळेचा काय असेल. दीक्षा कॉन्व्हेंट हे छोटीशी आहे, छोट्याशा गावामध्ये आहे, छोटीशी आहे, पण तरी एक अभ्यास असा आहे की तुम्ही फक्त एकदा या, पुन्हा मी तुम्हाला बोलणार नाही. एकदा या, तुम्हाला नाही आवडलं की माझ्या शाळेचा अभ्यास, मी स्वतः तुम्हाला म्हणेन की तुम्हाला नाही आवडलं तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही जा, मी स्वतः म्हणेन. पण तुम्हाला हे इच्छा कधी वेळच नाही येणार की तुम्ही म्हणाल की नाही मला निघायचं आहे. तुम्ही पुन्हा म्हणाल मॅडम और हमारे गाव में बच्चे हैं और चलो हम एडमिशन मिला के देते आपको, हे गोष्ट तुम्ही म्हणाल. हे मी कॉन्फिडन्सने म्हणत आहे, माझ्या शाळेच्या नावाने मी म्हणत आहे. मी एकटी आहे उभी तरी सुद्धा, कारण की माझे मॅडम, माझे जो सोबत आहेत, माझे पॅरेंट्स आहेत म्हणा, किंवा माझ्या सोबतचे जे लोक आहेत ते सगळे एवढे चांगले आहेत, मला सगळे लोक साथ देतात. आज माझे सर नाही आहेत, आज माझ्या सरांची डेथ झाली आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटत नाही की मी एकटी आहे. का बरं? कारण की माझ्यासोबत आमचे मॅडम आहेत, माझा स्टाफ आहे, सगळे लोक मला नेहमी साथ देतात. आणि मला खूप छान वाटते की माझी शाळा जसे सर होते चालत होती, आज तशीच माझी शाळा चालत आहे. तर मॅडम, आपण एक महिला आहात, त्यातल्या त्यात सर तुमच्या बरोबर नाहीये, तर तुम्ही एक महिला म्हणून हे सगळं चालवत आहात आणि समाजाच्या पुढे एक आपण आदर्श देखील उभा केला. एक महिला असून देखील तुम्ही 5-10 लोकांना आजच्या घडीला तुम्ही काम दिलेलं आहे. एक शाळा तुम्ही चालवत आहात, एक समाजकार्य शाळेच्या निमित्ताने आपण इथे करत आहात. तर आपण बाकी ज्या महिला आहेत समाजात, ज्या आहेत, गृहिणी आहेत किंवा शिकत आहेत, तशा लोकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? माझा असा उद्देश आहे की ज्यांचा एक महिला आहे ती कसं घरी असली तरी ते आपल्या पायावर स्वतः उभी राहू शकते. बरोबर. असं आवश्यक नाही की ते घराच्या बाहेरच निघली तेव्हाच करू शकते, असं बिलकुल पण नाही. ते घरी असली तरी पण काहीतरी असा उद्योग करू शकते की ज्याच्यामुळे ते स्वतः आपल्या मुलांना म्हणा किंवा स्वतः हस्बंडच्या सोबत एक हातभार लावू शकतो. बरोबर. आणि एकटी असली तर आवश्यक नाही की ते बिचारी बाहेर गेली तर केलं नाही, ते बाहेर जाणारच आणि तिला जाच लागेल ना ती करेलच. बरोबर. आणि माझं तर असं आहे की नाही केल्या पाहिजेत, कारण की कोणी कोणासाठी येत नाही. बरोबर. आपल्यालाच करायला लागतं. बरोबर. म्हणून केलंच पाहिजे. बरं. तर मॅडम, धन्यवाद. आपण वेळ काढून आमच्याशी बातचीत केली, आमच्या बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तर देखील दिलं आहे, त्यासाठी मी आपला धन्यवाद करतो. आणि प्रेक्षकांना मी निवेदन करतो की ही शाळा खूप चांगली आहे. आम्ही पर्सनली इथे व्हिजिट केलेला आहे. स्टाफ एज्युकेटेड आहेत, मॅडम परस्पर लक्ष घालतात. तर आपण आपल्या मुलांना बिनधास्त या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू शकता. आणि मॅडम, तुम्हाला तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी आणि प्लॅनिंगसाठी आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा देतो आणि चर्चेला आम्ही इथेच विराम देतो. नमस्कार.